या राज्यातील शेतकरी हा अडचणीत आहे. कधी पाऊस जादा पडतोय, कधी गारपीट होते, कधी दुष्काळ पडतोय आणि शेवटी या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना पाठिंबा, त्या शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक कुठेतरी मदत म्हणून सरकारने पाठीमाग या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, दिवंगत नेते अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी माझ्या राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं आणि आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सुद्धा होतं की शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफीसारखा निर्णय हा घ्यायचा आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने तुम्हाला माहिती परदेशी साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती स्थापन केली आहे आणि या समितीला आपण एक काम दिलेलं आहे की साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये काय राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, की कर्जाची किती बाकी आहे, किती थक बाकी आहे, इतर काही शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलं त्यांचं कर्ज आहे, ही सगळी माहिती संकलनाचं काम हे सध्या सुरू आहे. साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो अहवाल हा राज्य सरकारकडे येईल आणि अहवाल आल्यानंतर निश्चित प्रकारे साधक बाधक त्यावरती चर्चा होऊन कुठला निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून घेणं गरजेचं आहे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्त होईल यासाठी सगळं पाहून साधारणतः 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाईल. अजित पवारांनी अगोदरही शंका उपस्थित केली होती अजितदादांच्या अपघाताबद्दल. आजही त्यांनी पायलट निषेध घेतली आणि त्यांनी असं म्हटलंय की वैमानिक आहे, पायलट आहे, यांनी जाणीवपूर्वक ते विमान आदळवलं आणि हा अपघात घडवून आणलाय. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चौकशी आदेश दिलेला आहे. कालच सुनेत्रा वहिनी, सुनील तटकरे साहेब, हसन मुश्रीफ साहेब, पारदादा पवार हे काल मुख्यमंत्र्यांना भेटलेत. त्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे. शेवटी कुठलाही विषय किंवा कुठलाही एखादा निर्णय किंवा कुठलंही भाष्य करणं, एखादा अहवाल आपण आल्याशिवाय आपण त्याबद्दल भाष्य करू नये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी आणि केली जाईल हे आश्वासन सुनेत्रा वहिनी दिलेलं आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये अधिक न बोलणं कधी उचित राहील. रोहित पवारांनी असंही म्हटलंय की अजितदादा एनडीएतून बाहेर पडणार होते, त्यामुळे त्याच्यानंतर हा सगळा अपघात घडवून आणला अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. काही या बाबतीमध्ये मी तेच तुम्हाला सांगतो, या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाही आहे. आपण या बाबतीमध्ये आमचे जे वरिष्ठ आहेत किंवा पक्षाचे वरिष्ठ आहेत किंवा आमच्या नेत्या वहिनी या बाबतीमध्ये ते निश्चित प्रकारे खुलासा करतात. अजितदादांची विश्वास राहिल्या, जवळचे राहिल्या, अजितदादांशी कधी चर्चा झाली होती का की अजितदादा विलनीकरण करतील आणि त्यांनी बाहेर काय म्हणतो ऐका, या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की शेवटी सुनेत्रा वहिनी आज आमच्या सगळ्यांच्या प्रमुख आहेत आणि आमचे सगळे प्रमुख नेते मंडळी सगळे आहेत. त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी काय म्हणण्यापेक्षा किंवा मी काय चर्चा करण्यापेक्षा आणि चौकशीचा जोपर्यंत अहवाल किंवा चौकशीचा जोपर्यंत रिपोर्ट येतो तोपर्यंत त्या बाबतीत एखादं भाष्य करणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं वाटतं मला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.